सण उत्सवाच्या आनंदामध्ये मिठाई गोडवा आणते, पण हीच मिठाई तुमच्या जीवाला घोर लावू शकते. गेल्या काही वर्षात मिठाईमध्ये भेसळ वाढलेली आहे. भेसळयुक्त मिठाई सर्वसामान्यांना अपायकारक होऊ लागली आहे. सणाचा गोडवा वाढवणारी मिठाई तुम्हाला आजारी पाडू शकते. काही गंभीर आजारांचा धोकाही या भेसळयुक्त मिठाईमुळे होऊ शकतो. त्यामुळे मिठाई खात असाल तर रहा खबरदार. मिठाई खरेदी करून खाताय, खबरदार. सणासुदीला भेसळयुक्त मिठाई करेल आजारी. मिठाईची गोड चव जीवाला लावी घोर. मराठी माणूस उत्सवी आहे. सणवार साजरे करताना मिठाई तर हमखास आलीच. मिठाईमुळे सणांचा गोडवा वाढतो असं म्हणतात. आपल्याकडे तर सणांनुसार मिठाई खाण्यास पसंती दिली जाते. काही शहरांची ओळख मिठाईनं होते. लाडू, बर्फी, पेढा, गुलाबजाम, बालुशाही, हलवा आणि श्रीखंड अशा अनेक प्रकारच्या मिठाई खरेदी केल्या जातात. पण गेल्या काही वर्षांपासून मिठाईत मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याची प्रकरणं समोर आली आहेत. मिठाई बनवण्यासाठी खव्याचा वापर होतो. याच खव्यात मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय मिठाई तळण्यासाठी कमी दर्जाच्या तेलाचा वापर करण्यात येतोय. मिठाईसाठी वापरण्यात येणारा मैदा आणि पीठही निकृष्ट दर्जाचं वापरलं जात असल्याची माहिती आहे. बाजारात विकली जाणारी मिठाई आकर्षक दिसण्यासाठी त्यावर सोनं आणि चांदीचे वर्खही लावले जातात. पण हे वर्खही भेसळयुक्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिठाई तयार करताना भेसळयुक्त खवा वापरला जातो. प्रमाणित न केलेले रंग वापरले जातात. मिठाईत सर्रास मैद्याचा वापर होतो. भेसळयुक्त पनीरचाही मिठाईमध्ये वापर होतो. निकृष्ट तेलाचाही मिठाईमध्ये वापर केला जातो. भेसळयुक्त घटकांपासून तयार केलेली मिठाई आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. अनेक वेळा एका पेढ्यानं किंवा एका गुलाबजामनं काय होणार म्हणून भेसळयुक्त मिठाईकडे दुर्लक्ष केलं जातं. पण हेच दुर्लक्ष तुम्हाला गंभीर आजाराकडे घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे. भेसळयुक्त मिठाईमुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब, त्वचेवर ॲलर्जी, भूक मंदावणे, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, यकृताचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, मेंदूवर परिणाम करणारे आजार होऊ शकतात. त्याची जी गुणवत्ता आहे ती पाहिजे तेवढी चांगली नसल्याने पोट दुखणे, पोटाचे त्रास, उलटी, जुलाब म्हणजे गॅस्ट्रायटिस किंवा गॅस्ट्रोएंट्रायटिस ज्याला म्हणतो, ह्या गोष्टी पण होऊ शकतात. आणि जास्ती गोड खात राहिल्याने कमी वयात डायबिटीज होण्याचा धोका सुद्धा उद्भवू शकतो. सणासुदीला मोठ्या प्रमाणात भेसळ होते. ही भेसळ रोखण्यासाठी सरकारी पातळीवर ही विशेष मोहीम हाती घेतली जाते. अन्न व औषध प्रशासन आपल्या परीनं शहरात वेगवेगळ्या मोहिमा हाती घेताना दिसतंय. भेसळयुक्त खवा मिठाई तयार करताना वापरला जाऊ नये यासाठी मिठाईच्या दुकानांमधून मिठाईच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. याशिवाय भेसळयुक्त पनीर आणि भेसळयुक्त खव्याची वाहतूक होत असेल तर अशा संभाव्य मार्गांवर तपासणीही केली जाते. जे असे दोषी व्यापारी आहेत त्यांचा पूर्ण डाटा काढून त्यांना जास्तीत जास्त कसं इफेक्टिव्हली त्यांच्यावर कारवाई होईल, जास्तीत जास्त पेनल्टी किंवा ज्यावर कोर्ट केसेस दाखल होतील अशा प्रकारचे आमची कारवाईचं उद्दिष्ट आहे. ज्यात मिठाईवाले आहेत, काही तेलवाले आहेत, काही कल्पित लोक असे आहेत काही तेलात या सीझनमध्ये तेलाचा सेल जास्त असतो, तेलात भेसळ करण्याचा प्रयत्न करतात. तर आमचं लक्ष आहे त्यावर. आम्ही दिवाळीच्या आधी दसऱ्याच्या त्या दरम्यान आमचं इफेक्टिव्हली कारवाई राहतील. सध्या चालूच आहे. मिठाई आपल्या सणाचा आनंद द्विगुणित करते. मिठाई गोडवा आणते, पण हाच गोडवा तुम्हाला आजारी पाडू शकतो. त्यामुळे खात्री असेल अशा दुकानातूनच मिठाई खरेदी करा. स्वस्त मिळते म्हणजे ती मस्त असेल या भ्रमात राहू नका. आकर्षक आणि रंगीबेरंगी मिठाई तर खाणे टाळाच टाळा. मिठाईच्या मोहात पडून
आजार ओढावून घेऊ नका. भेसळयुक्त मिठाईला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी रहा खबरदार. प्रवीण तांडेकर, झी 24 तास, भंडारा.